आजकाल सोशल मीडियावर काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने वेगवेगळ्या महापुरुषांची नावं घेतली जातात. अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत तर तुलना थेट दिसते आणि काही चर्चांमध्ये लहुजी वस्तादांचं नावही पुढे केलं जातं. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी लहुजी वस्तादांविषयी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर जे मांडलं त्यात फक्त तालीम, शारीरिक प्रशिक्षण आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाशी जोडण्याचा संदर्भ होता. इतिहासात जेवढा संदर्भ उपलब्ध आहे तेवढंच मी मांडलं. अण्णाभाऊ साठे यांचं योगदान साहित्य, लोकशाहीर परंपरा आणि जनजागृतीत मोठं आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान हा झालाच पाहिजे. एका व्यक्तीचं कार्य साहित्य आणि दुसऱ्याचं तालीम आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य म्हणजे संविधान, सामाजिक न्याय, कामगार हक्क, महिला हक्क, अर्थशास्त्र, राजकारण, शिक्षण, जात व्यवस्थेवर जागतिक दर्जाचा अभ्यास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य फक्त एका क्षेत्रात नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या रचनेशी जोडलेलं आहे. म्हणून तुम्ही कितीही कंपॅरिझन करा पण इतिहासात कार्याची व्याप्ती पाहिली जाते, भावना नाही. अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद यांच्या योगदानाचा सन्मान करा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समजताना त्याची उंची, व्याप्ती आणि परिणाम समजून घ्या. कृपया अशी तुलना थांबवा. महापुरुषांनी समाजाकडून काय अपेक्षित ठेवलं होतं हे समजून घ्या. महापुरुषांना एकमेकांसमोर उभं करून नाही तर त्यांच्या विचारांना जगवून आदर दिला जातो. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? अशी कंपॅरिझन करणं योग्य की अयोग्य? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.